बातमी आपल्या हक्काची. ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मुख्य संपादक निलेश विशे. शहापूर साबगाव या शहापूर तालुक्यातील महत्त्वाच्या मार्गाची खूपच दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघात देखील होत आहेत. म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने रस्ता सुव्यवस्थित करावा, अन्यथा खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असे आज MSRDC तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. सदर रस्ता येत्या 7 दिवसाच्या आत येण्या जाण्यासाठी व्यवस्थित केला नाही तर शुक्रवारी 4 जुलै रोजी ठीक 11 वाजता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी दिला आहे. शहापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहापूर साबगाव हा शहापूर तालुक्यातील मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरनं दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामध्ये रिक्षा चालक असतील, महिला असतील, नोकरवर्ग असेल, अनेक प्रवासी यावरनं प्रवास करत असतात. मग या रस्त्याची गेली अनेक वर्षे दुरावस्था झालेली आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे तर खूपच रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत. अपघातामध्ये अनेक प्रवासी जायबंदी देखील होत आहेत. म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष शहापूर तालुक्याच्या वतीने आज तालुक्याचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि MSRDCचे अधिकारी यांना आम्ही पत्राद्वारे एक निवेदन दिलेलं आहे की येत्या 7 दिवसाच्या आत आपण शहापूर साबगाव हा या रस्त्याची चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करावी, जेणेकरून प्रवाशांना जाण्यासाठी तो रस्ता सोपा होईल. आणि जर आपण 7 दिवसाच्या आत व्यवस्थित रस्ता केला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी आम्ही शहापूर साबगाव रस्त्यावरील खड्ड्यात बसून गांधीगिरी आंदोलन करणार आहोत. आणि या आंदोलनामध्ये मी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना विनंती करतो, सर्व पक्षीय लोक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, की आपण हा जनसामान्यांचं आंदोलन समजून आपण या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त भाग घ्यावा.